नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडलाच असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा। जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला एक सबस्क्राईब पण करा। केल्यानंतर मित्रांनो लाईक ऑन वरती सेट करा, जसे की तुम्हाला व्हिडिओ टाकल्यानंतर व्हिडिओचं नोटिफिकेशन येऊन जाईल। तर मित्रांनो, तुम्हाला जे काही यूज केलेलं मटेरियल हवा असेल तर आपल्या टेलिग्राम ग्रुपमध्ये जॉईन व्हा। तिथे आपण दुसऱ्या दिवशी 4 वाजता अपलोड करत असतो मित्रांनो, तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता। मित्रांनो, तुम्हाला सर्वात अगोदर हवा आहे आपला अलर्ट मोशनची पण प्रो एपीके बिना वॉटरमार्कची लिंक पण आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती भेटून जाईल। टेलिग्राम ग्रुपची लिंक पण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता। तर मित्र, आपण जरा उशीर न करता आजच्या एका नवीन व्हिडिओला आपण सुरुवात करूया। मग आपल्या सर्वात अगोदर अलर्ट मोशनला ओपन करायचं, प्रोजेक्टच्या ऑप्शनमध्ये जायचं मित्रांनो। त्यानंतर मग आपल्या अशा प्रकारे बीट मार्क आणि शेक इफेक्ट दिसून जाईल। सर्वात अगोदर आपला बीट मार्क प्रीसेटला ओपन करायचा मित्रांनो। ओपन केल्यानंतर मग आपला प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शनमध्ये अशा प्रकारे फोटो वगैरे झाले, फोटोला लास्ट पण ओढून घ्यायचं। ओढून घेतल्यानंतर मित्रांनो मग आपला अशा प्रकारे फर्स्टला यायचं। फर्स्टला आल्यानंतर आपला 3 डॉटवरती क्लिक करायचं, फिल कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक करून फुल स्क्रीनमध्ये सेट करून घ्यायचं। मग आपल्या सेकंड बीटला मध्ये जायचं 2 पार्टमध्ये, आणखीन सेकंड बीटमध्ये जाऊन 2 पार्टमध्ये। अशाच प्रकारे जितके काही लहान मोठे असे काही बीट आहेत, सर्व बीटमध्ये तुम्ही अशाच प्रकारे कट करून घ्या, जसं मी कट करत आहे। तर मित्रांनो, तुम्ही अशा प्रकारे फोटो वगैरे ॲड केल्यानंतर, जसं मी ॲड केलं त्याच स्टेपमध्ये तुम्ही पण फोटो वगैरे ॲड केल्यानंतर मग आपल्या अशा प्रकारे फर्स्टला याचं प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे। मीडियाच्या ऑप्शनमध्ये अशा प्रकारे PNG दिला मित्रांनो, लास्ट पण जाऊन PNGला पण सेट करून घ्या। सेट केल्यानंतर मित्रांनो आपल्या खालच्या 2 ब्लॅक लेअर दिसत असेल, फर्स्ट लेअरवरती क्लिक करायचं, वरच्या बाजूला ओढून घ्यायचं मित्रांनो। ओढून घेतल्यानंतर आणखीन खाली जायचं, मग आणखीन एका ब्लॅक लेअरवरती क्लिक करून वरच्या बाजूला ओढून घ्यायचं। ओढून घेतल्यानंतर मित्रांनो आपला शेक इफेक्ट ॲड करण्यासाठी बॅक जायचं आहे। शेक इफेक्ट प्रीसेटला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे 2 फोटोवरती 2 इफेक्ट्स दिसत असतील मित्रांनो। फर्स्ट फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून सिलेक्टवरती क्लिक करून कॉफी इफेक्ट करून घ्यायचं। मग आपला आणखीन बॅक जायचं, बीट मार्क प्रीसेटला ओपन करायचा। ओपन केल्यानंतर मग आपलं इथंच लक्षपूर्वक देऊन ऐकायचं आहे मित्रांनो, जसं मी सांगितलं त्याच स्टेपमध्ये करायचं। तुम्ही जर काही केला तर तुमचा व्हिडिओ खराब होऊन जाईल मित्रांनो। मग आपलं फर्स्ट फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्ट्सवरती क्लिक करून सिलेक्टवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं। पेस्ट इफेक्ट केल्यानंतर आणखीन सेकंड फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्ट्सवरती क्लिक करून सिलेक्टवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून पेस्ट इफेक्ट केल्यानंतर मित्रांनो इथे एक मिररचा इफेक्ट दिसत आहे मित्रांनो। ह्या मिररच्या इफेक्टला डिलीट करायचा आणि तो ऑन नाही केला आपण। ह्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून इथे मिररचा इफेक्टला ऑनवरती क्लिक करायचा, या डोळ्यावरती क्लिक करून ऑन करायचा। ऑन केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला एक अशा प्रकारे इफेक्ट दिसून जाईल मित्रांनो। मग मित्रांनो आपला अशा प्रकारे मग आणखीन सेकंड फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून सिलेक्टवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं। मिररच्या ऑप्शनला ऑनवरती क्लिक करायचं। मग आपल्या अशा प्रकारे आणखीन सेकंड फोटोला जाऊन इफेक्ट्सवरती जाऊन 3 डॉटवरती जाऊन पेस्ट करून घ्यायचं। मग आपला एक फोटो सोडायचा, एका फोटोला मिरर ऑन करायचं, एक फोटो सोडायचा, एका फोटोला मिरर ऑन करायचं मित्रांनो। जसं मी सांगितलं त्याच स्टेपमध्ये तुम्ही पण करून घ्या मित्रांनो। पूर्ण आपला 4.05च्या बीट पण जितके काही फोटो ते सर्व फोटोना हाच एक इफेक्ट पेस्ट करायचा, जसं मी सांगितलं त्याच स्टेपमध्ये। ओके, तर मित्रांनो जसं मी अशा प्रकारे काही इफेक्ट्स वगैरे ॲड केल्यानंतर मग आपला बॅक जायचं मित्रांनो। शेक इफेक्ट प्रीसेटला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मग आपला आणखीन सेकंड फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉफी इफेक्ट करून घ्यायचं। आणखीन आपला बॅक जायचा, बीट मार्क प्रीसेटला ओपन करायचं मित्रांनो। मग आपल्या अशा प्रकारे काही डबल बीटच्या फोटोला यायचं, जसं मी इथे डबल बीट दिले त्याच स्टेपमध्ये तुम्ही पण यायचं इथं मित्रांनो। आल्यानंतर फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं। पेस्ट इफेक्ट केल्यानंतर ह्या मिररच्या ऑप्शनला ऑन करायचं मित्रांनो। ऑन केल्यानंतर मग आपला आणखीन सेकंड फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करायचं। मिररच्या ऑप्शनला ऑन नाही करायचं मित्रांनो। आणखीन जिथं तुम्हाला डबल बीट दिसेल त्या फोटोला हाच एक इफेक्ट पेस्ट करून मिररचं ऑप्शन ऑन करायचं। आणखीन जिथे सिंगल बीट आहे तिथे तुम्हाला मिररचं ऑप्शनला ऑन नाही करायचं मित्रांनो। ओके, जसं मी करत आहे त्याच स्टेपमध्ये तुम्ही करून घ्या मित्रांनो। तर मित्रांनो आपला व्हिडिओ बनवून रेडी झालेला मित्र, एकदम खतरनाक असा छान असा व्हिडिओ झालेला आहे मित्रांनो। आपला एक्सपोर्ट करण्यासाठी शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचा, एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं। तर मित्रांनो भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत आपले बाकीचे व्हिडिओ बघत राहा मित्रांनो।